स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर आणि कडेगाव तालुक्याला जोडणाऱ्या रामापूरच्या येराळा नदीच्या पुलावर आपण आहे। गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी या पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी असणाऱ्या पावसामुळे आणि येणाऱ्या पाण्यामुळे या कामाला ब्रेक लागलेला आहे। परिणामी इथल्या ग्रामस्थांच्या अनेक गैरसोय झालेली आहे। या ठिकाणाहून पलीकडे असणाऱ्या रामापूर, इकडे समोर असणाऱ्या कमळापूर गावातील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी या ठिकाणी अडचण होत आहे। तसेच गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होत आहे। समोर असणारा पूल देखील अत्यंत धोकादायक आहे। अतिशय छोट्या पुलावरून या ठिकाणी ये जा करावी लागते। परिणामी हा धोक्याचा बनलेला आहे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्स-रे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। आपल्या सोबत बोलण्यासाठी कमळापूर गावचे सरपंच आहेत, जयकर शेठ साळुंके असं नाव आहे त्यांचं। खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून काम सुरू आहे। काय नेमक्या अडचणी आहेत? पूल जवळजवळ पूल लहान पूल होता, पूलच नव्हता। 5-6 वर्षाच्या मागणीवरून आता पूल मंजूर झालेला आहे व कामही चालू झालेलं आहे। परंतु काय झालं, अचानक पाऊस वाढल्यामुळं काम आता थांबलेलं आहे। पर्यायी रस्ता होता, केला होता कॉन्ट्रॅक्टरने, तो सुद्धा रस्ता आता वाहून गेलेला आहे। त्यामुळे आम्हाला साहेब पूर्व ज्या इथून 1 किलोमीटर अंतरावरून वर केटीवेर आहे, केटीवेर 5 फूट रुंदीचाच आहे फक्त आणि जवळजवळ 15 फूट 20 फूट उंची आहे। त्या केटीवेरवरून आम्हाला साईटनं त्याला बॅराकेट पण नाही, अशा केटीवेरवरून आम्हाला चालत दररोज रामपूरला जावं यावं लागतं आहे। आमची मुलं शाळेत जातात, गावातील सगळी रामापूरला, हायस्कूल रामपूरला आहे, त्या मुलांनासुद्धा त्या केटीवेरवरून जावं लागतं आहे। तर जरा अवघडचाच प्रश्न आहे जाण्या येण्याचा। आणखी इथून नदीच्या काठाने इकडनं 1 किलोमीटर जायचं चालत केटीवेरपर्यंत, पुन्हा केटीवेरवरून रामपूरमध्ये 1 किलोमीटर त्या चिखलातनं चालत यायचं कसरतच चालू आहे। त्यात काय झालं आहे, आमच्या गावचे विद्यार्थी आता विट्याला शाळेला आहेत, त्या शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सोय नाही। म्हणजे काय झालं आहे, बाळवणीपर्यंत बस आहेत, आळसनपर्यंत बस आहेत, ST आहे, परंतु आम्हाला मुक्कामी गाडी किंवा आमच्या गावात झाला जवळजवळ 8 महिने झाले STच नाही। तर ST आमच्या गावाला चालू करून एखादी 2 बस ST आम्हाला चालू व्हावीत। मुक्कामी गाडी एखादी सकाळची रात्रीची यावी आणि सकाळी विट्याला जाणारी एखादी गाडी असावी मुक्कामी गाडी। मला असं वाटतं की खानापूर तालुक्यात पहिलंच गाव असेल ज्या ठिकाणी ST नाही। हो, आम्हाला 8 महिने झाले आमच्या गावाला आम्ही STच तोंडच बघितलं, आमच्या गावात STच नाही। आणि आता आमचा रामापूर कमळापूरचा रस्ता हा तसा वर्दळीचा रस्ता आहे, अतिशय वर्दळ असते। परंतु काय झालं, आता पूल बंद असल्यामुळे आमच्या गावचं 2 गावात आता बाहेरगावचे कोण जास्त येणं जाणं लोकांचं बंद झालेलं आहे। आणि पुलाचं कामाला काहीतरी 7 कोटी रुपये 5 वर्षापूर्वीच मंजूर झाले होते, त्या 7 कोटी रुपयेवर आता काम चालू आहे। आणि वाढीव निधीची तरतूद आमचे स्थानिक आमदार आपले सुहासभाई बाबर देतो म्हणले होते, परंतु दिले की नाही अजून काही माहीत नाही। परंतु त्यांनी लवकरात लवकर वाढीव निधी तरतूद करावी व पुलाचं काम जरा फास्टमध्ये लक्ष घालून करून घ्यावं। अजूनही काही आपले स्थानिक आहेत, काय नेमक्या अडचणी आहेत? तिथं जर बघितलं तर हा पुलाचं काम चालू आहे, समोर जर बघितलं तर तो अत्यंत धोकादायक आहे। पुलाचं काम चालू आहे, 5-6 महिने झालं पुलाचं काम चालू आहे। पुलाचं काम रखडलं आहे म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे काम रखडलेलं आहे। काम कंत्राटदाराकडे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। आणि पुलाचं काम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि इस्लामपूर आणि विटा इस्लामपूरला जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग हा कमळापूर गावातून जातो, त्यामुळे ह्या गावाला भरपूर वर्दळ आहे। जसं काही शॉर्टकट म्हणतात त्या पद्धतीने हा मार्ग अवलंबला जातो। आणि महत्त्वाची अडचण म्हणजे काय झालं आहे, कमळापुरातून जे विट्याला विद्यार्थी शाळेला जात असतात त्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे। आणि त्यांना आळसनपर्यंत पर्याय नसल्यामुळे चालत जावं लागतं किंवा बाळवणीपर्यंत चालत जावं लागतं। येताना ही आळसंद आणि बाळवणीमधून
चालत यावं लागतं किंवा त्यांच्या वडिलांना तिथंपर्यंत आणावं जावं लागतं. ह्यासाठी मग येणारा खर्च किंवा स्वतःचं काम सोडून मग ते मुलांसाठी मग तिथंपर्यंत सोडायला जाणं हे नुकसानच आहे एक प्रकारे. तर आम्हाला विटा आगाराकडून मुक्कामी बस कमळापूरमध्ये हवी आहे, जेणेकरून कमळापुरातील विद्यार्थी सकाळी पण बसने जाईल आणि संध्याकाळी बसनेच माघारी येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी जो चालत येण्याचा जो प्रवास आहे तोही थांबेल. एवढंच. खरं तर हा पूल उभा करण्यासाठी गेली अनेक वर्ष तुम्ही लढा देत आहे. सुरुवातीला ज्या वेळेला पूल मंजूर झाला, काम सुरू झालं, त्यावेळी आमचं देखील लक्ष होतं हे काम चांगलं व्हावं अशी मागणी होती. पुलाचं काम सुरू झालं आणि ते बंद पडलं. काम ठेकेदार चांगला करतोय का, काय नेमकं आहे? नाही, ठेकेदार काम चांगल्या प्रतीचं करत आहेत. काम चांगल्या प्रतीचं आमच्या दोन्ही गावांचं त्याकडे लक्ष आहे. काम चांगल्या क्वालिटीचं होतं आहे. फक्त लवकरात लवकर व्हावं, कारण आता पावसाळ्यात हे 6 महिने 4 महिने गेले, पावसामुळे काम रखडलं. तर आता येणारा पावसाळा जूनमध्ये चालू होईल. आजपासून म्हणजे दिवाळीपर्यंत आता हा पावसाळा संपेल. मला वाटतं ऑक्टोबरपासून जूनपर्यंत याचं राहिलेलं काम पूर्ण त्यांनी करून द्यावं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या काही महिन्यापासून रामापूर आणि कमळापूर गावाला जोडणारा हा जो येरळा नदीवर पूल आहे त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि या नदीत असणाऱ्या पाण्यामुळं या ठिकाणी हे काम थांबवावं लागलेलं आहे. परिणामी इथल्या विद्यार्थ्यांना ये जा करता येत नाही. इथून विट्याला विद्यार्थी जातात, पलीकडे रामापूरला जातात, परंतु त्यांना जाण्या येण्यासाठी सोय नाही. समोर जर बघितलं तर एक छोटासा पूल आहे, तो अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणावरून जाताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी बसची सुविधा नाही, ती देखील सुरू करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. कॅमेरामन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.